हाय हॅलो फ्रेंड्स, प्रीतीच्या मिनी व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी बनवला आहे शिरा एक वेगळ्या पद्धतीने। ही पद्धत माझी नाही आहे, मी देखील इंस्टाग्रामवरती हे व्हिडिओ बघितले आहेत आणि खूप दिवसापासून शिरा खायची क्रेविंग होती। म्हटलं चला करूया, परंतु कंटाळा खूप होता। कधी रवाच नव्हता, कधी तूप नव्हते, कधी ड्रायफ्रूट होते, तर आज सगळ्या गोष्टी घरामध्ये होत्या। म्हटलं चला, आणि मूडही झालेला होता, तर पटापट म्हटलं शिरा करून घेऊया। हिचे डॅडी पण घरी आले होते, 5:30चा टाईम झाला होता आणि आज आमच्याकडे ना खूप जास्त वारं सुटलेलं आहे आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे। आज आहे 30 मार्च हा दिवस आहे आणि आज सगळीकडे ना म्हणजे महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी पाऊस पडत आहे। तर पावसाचं निमित्त तर तसं नाही आहे म्हणा, एन्जॉय करायसारखा तर हा पाऊस नाही, हा अवकाळी पाऊस आहे आणि हा शेतकऱ्यांसाठी तर खूप जास्त नुकसानदायक पाऊस आहे। परंतु घरामध्ये म्हटलं थोडंसं गरम करून खाऊया, तर इथं मी शिरा केलेला आहे आणि शिरा खायची क्रेविंग मला होते। मला कधी कधी गोड खाण्याची होते, कधी कधी मला पाणीपुरी खाऊ वाटते, कधी कधी काय आहे, तसे वेगवेगळे क्रेविंग्स मला होतात। तर आज शिरा खायची क्रेविंग आहे। तर रेसिपी अगदी सोपी आहे, साधी आहे। आधी काय करायचं, 1 वाटी रव्याला 1 वाटी दुधामध्ये भिजू घालून ठेवायचं 10 मिनटं आणि त्याच्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे 2-3 तूप टाकायचं कढईमध्ये, त्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं, त्याला काढायचं आणि त्याच कढईमध्ये ड्रायफ्रूट देखील रोस्ट करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर 2-3 चमचे परत तूप घालून साखर देखील मेल्ट करून घ्यायची। हे बघा आमच्याकडचं वातावरण कसं झालेलं आहे, आमची पाण्याची टाकी, नारळाची झाडं, हे सगळं काही, हे आम्ही वरती राहतो जर तुम्हाला माहीत असेल तर। हे बघा वातावरण किती छान झालेलं आहे, याला छान म्हणता येणार नाही कारण की हा अवकाळी पाऊस आहे। तर हा असं वातावरण झालेलं आहे आणि इथं माझी साखर देखील मेल्ट झाली। यामध्ये मी आता जो मी शिरा रवा भाजून ठेवला होता दुधात आणि तुपाचा, तो मी याच्यामध्ये घालत आहे। शिरा खूप जास्त गोड झाला होता, तर साखर एवढी घालू नका। मी 1 वाटी शिऱ्याला 1 वाटी साखर घातलेली आहे। तुम्ही साखरेचं प्रमाण कमी करा कारण की खूप अतिशय गोड होतो आणि एवढा गोड खाल्ला जात नाही। त्याच्यानंतर आम्ही त्यामध्ये थोडंसं दूध ॲड करून खाल्लं कारण की ते एवढं गोड होतं ना, आम्हाला गोड जास्त जातच नाही। तर इथे बघा आमचा जो शिरा आहे तो रेडी झालेला आहे। गरम गरम शिरा इथं मी इशिकाला दिला, इशिकाला थोडंसं दूध टाकून दिलं, त्याच्या डॅडीनं दिला आणि त्या दोघांनी म्हटलं वाव क्या बात है। तर हा आम्ही पहिल्यांदा बनवला विदाऊट वॉटरचा शिरा आहे हा। यामध्ये फक्त 1 वाटी दूध गेलेलं आहे, अजून दुसरं याच्यामध्ये काही घातलेलं नाही आहे। थोड्या वेळानंतर हा कडक होतो, त्यासाठी याला गरम गरम खाऊन घेतलेलंच बरं पडतं। तर फ्रेंड्स, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगता आणि हो, जर का चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामला देखील फॉलो करून घ्या। भेटूया पुन्हा एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय। मम्मी मम्मी